मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून छान आवाज आला. तो गाई म्हशींच्या अंबारण्याचा. त्या वासराच्या आवाजाने छान अशी सकाळ झाली माझी. बघूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये पुढे काय होतं आहे ते, कसा जातो तो आजचा दिवस बघत राहा मित्रांनो पुढे. आईने सकाळी न्याहारी तयारी केली होती. मस्त चुलीवरचं जेवण बनवलं होतं माझ्यासाठी न्याहारी. ती भाकरी आणि भाजी खाऊन पुढच्या प्रवासाला लागलो आम्ही. मित्रांनो, आजचा जो ब्लॉग शूट केला आहे मी, तो रिक्षामधला म्हणजे माझ्या काकांच्या रिक्षामधनं मी शूट केलेला आहे. जास्त वेळ नव्हता आमच्याकडे. पुढचा प्रवास ब्लॉग पूर्ण करायचा होता. आजच्या प्रवासाला निघालो होतो ते माझ्या मावशीच्या घरी. त्यांच्या घरी आज कार्य होता, तर त्यासाठी आम्ही एका दिवसा सुट्टीवरती कोकण दर्शनासाठी आलो होतो. कोकण दर्शन हे खूप शॉर्ट असं झालेलं आहे, पण खूप छान असा वेळ माझ्या पॉईंटवर मी आज घालवला. आमचं मुक्काम वैभववाडीपासून आमच्या गावाला जायला भरपूरचे पाठी फुटतात. तर आम्ही इथं वैभववाडीमध्ये पोहोचत होतो थोड्या वेळात. तर तिकडचे काही दृश्य असे टिपलेत मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये चालता तर पुढे कंटिन्यू बघत राहा. थोड्या वेळामध्ये वैभववाडी डेपो येतो. अखेर पोचलो आम्ही वैभववाडी स्टॉपवर. वैभववाडी हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व ठिकाणच्या गाड्या कोकण गोवा तसे पुढच्या मार्गात जाणाऱ्या गाड्या थांबतात. बाजारपेठही खूप छान आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काजू तसेच इतर प्रकारचे हलवे मावे सर्व भेटतात. तर तुम्ही एकदा आलात तर नक्की वैभववाडी त्या स्टॉपला भेटा.
कल्पना प्रवास करत असताना माझ्या मामाने मला भेट दिली ते वैभवडी डेपोमध्ये. तर मामा आम्ही आमची फॅमिली हे सर्व आम्ही पुढच्या प्रवासाला मावशीच्या घरी जाण्यासाठी निघालो. आमच्या कोकणामध्ये रस्ता रुंदीकरणाचे खूप जोरात काम चालू आहे. त्यामुळे काही वेळेस रस्त्याने प्रवास करत असताना मित्रांनो तुम्ही येत असाल तर या मार्गाला तर जपून या, कारण की रस्त्याचं खूप रुंदीकरणाचं काम सुरू आहे प्रगतीपथावरती. बहुतेक ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत ह्या प्रगतीपथाचं काम पूर्ण होईल. कोकणामधला ॲट्रॅक्शन पार्ट म्हणजे बैल. प्रत्येक गावाचं ॲट्रॅक्शन पार्ट हा जनावरच असतात. त्यांच्यावरती हा शेतकरी वर्षभर शेती करत असतो. त्यांची आज झुंज बघत होतो आम्ही. फायनली छोट्या भावंडांबरोबर वेळ घालून पुढच्या मार्गासाठी निघालो. खूप छान असा वेळ माझ्या छोट्या भावंडावर घालवला. आता तो बारबाराकडे जाऊन आला.